उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेडच्या दौऱ्यावर आहेत। शिवसेनेच्या वतीने जय्यत तयार करण्यात आली। या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आमदार हेमंत पाटील आहेत। भाऊ, काय सांगाल, थोड्याच वेळात जे आहे ते एकनाथ शिंदे यांचं आगमन होईल, कसं असणार आहे दौरा? नांदेड शहरामध्ये अतिशय उत्साह आहे आणि हिंदुस्थानातला असा हा पहिला नेता आहे की स्वतः निवडणुका झाल्यानंतर जनतेने जे काही भरघोस इथं युतीला कौल दिलेला आहे, 9च्या 9 जागा जिंकून दिल्या, स्वतः एकनाथ शिंदे साहेब माननीय अशोक चव्हाण साहेबांच्या मुलीच्या प्रचारात आले होते, माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब चिखलीकर साहेबांच्या प्रचारात आले होते। त्याच्यामुळं भाजप आणि राष्ट्रवादी जे युतीचे घटक पक्ष आहेत त्यांच्या प्रचारात स्वतः शिंदे कुटुंबीय आणि पक्ष उतरलेला होता आणि जनतेने जो काही कौल दिला आहे त्यांचे आभार मानण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी आज नांदेडमध्ये येत आहेत। किमान 50,000 लोक या सभेसाठी असणार आहेत आणि मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणी इथे येत आहेत आणि नांदेडकरांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साह आहे। शिवसेनेच्या वतीने मोठी बॅनरबाजी करण्यात आली, मात्र मित्र पक्षातील एकही नेत्याचा फोटो नाही, त्यावर जे ते टीका टिप्पणी होताना पाहायला मिळते। नाही, हा जो कार्यक्रम आहे पूर्णपणे शिवसेना पक्षाचा आहे आणि संघटनात्मक बांधणी, संघटनात्मक बैठका, त्याचबरोबर नांदेड जिल्ह्याचे जे प्रश्न आहेत आणि आभार दौरा आहे, हा शिवसेना पक्षाचा कार्यक्रम असल्यामुळं याच्यामध्ये बॅनरबाजीवर मित्रपक्षांचे कुठले फोटो किंवा हे नाही आहेत, फक्त शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो आहेत। ज्या पद्धतीने तुम्ही तयारी केली, ज्या पद्धतीने स्टेज केला, ज्या पद्धतीने सभा पार पडणार आहे, हे नेमकं आव्हान कोणाला आहे, मित्रपक्षाला की महाविकास आघाडीला? नाही, हे कुणालाही आव्हान नाही आहे। हे जे आव्हान आहे, जे कोण विरोध करतायत त्यांच्यासाठी आव्हान आहे आणि हे आव्हान दौरा नाही, आभार दौरा आहे की मायबाप जनतेने एवढं भरभरून मतदान दिलेलं आहे, 9च्या 9 नांदेड जिल्ह्यातल्या जागा दिल्या आहेत, 100% रिझल्ट दिलेला आहे, त्यांचं कुठंतरी उतराई झालं पाहिजे, त्यांच्यासमोर नतमस्तक झालं पाहिजे, एक चांगली भावना आहे आणि ही भावना घेऊन माननीय एकनाथ शिंदे साहेब येत आहेत। आपल्याला माहीत आहे की 24/7 लोकांमध्ये राहणारा माणूस आहे आणि जनतेसाठी काम करणारा माणूस आहे, त्याच्यामुळे हे आव्हान नाही। आगामी निवडणुका आहेत, त्या संदर्भामध्ये पक्षाची बांधणी, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, महानगरपालिका, नगरपालिका आहेत आणि ही संघटनात्मक बांधणीसाठी आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांना मागच्या 2.5-3 वर्षामध्ये कमी वेळ देता आला, त्यांच्याशी संवाद, यासाठी साहेब येत आहेत। भाऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेडच्या दौऱ्यावर आले होते। शिवसेनेच्या 4ही आमदारांनी त्यांची भेट घेतली होती, अशोकराव चव्हाण यांची तक्रार केली होती। आज एकनाथ शिंदे साहेबांना काय सांगणार आहात? शिवसेना भाजप ही युती नांदेड शहरामध्ये माहीत आहे आपल्याला की एकेकाळी नांदेड शहरामध्ये शिवसेना भाजप युती इथं संघटन उभं करणं हे फार कठीण काम होतं। आज 38 वर्षापूर्वी प्रचंड कष्ट खाऊन सर्व तळागाळातल्या शिवसैनिकांनी पोलीस केसेस मार खाऊन ही संघटना उभी केली, युती अभेद्य ठेवली। माननीय चव्हाण साहेब नव्यानेच युतीत आलेले आहेत आणि त्यांनी सोबळावर लढण्याची भाषा केली। मी त्यांना विनंती केली की आपण अशा पद्धतीनं, आपल्या निवडणुका झाल्यात, आपण मोठे झालोत, पण कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, गावागावामध्ये यामुळं कार्यकर्त्यांमध्ये भांडणं लागतील, वाद लागतील, एकमेकांच्या विरुद्ध संघर्ष निर्माण होतील, तर हे टाळण्यासाठी आपण एकत्र येऊन काम केलं पाहिजे। त्यासाठी आम्ही 4ही आमदारांनी युतीचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडं चौघांनी भेट घेतली। त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीची भूमिका माननीय अशोक चव्हाण साहेबांनी घेऊ नये आणि शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्षांनी एकत्र हातात हात घालून जर काम केलं तर सर्वांच्या कार्यकर्त्यांना पण न्याय मिळेल। ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या संस्थांवर सुद्धा ज्या पद्धतीनं विधानसभेवर भगवा फडकला त्या पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांवर सुद्धा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। परंतु मी माझा गट घ्यायचा, तुम्ही तुमचा गट घ्यायचा, अशा पद्धतीनं जर काम केलं तर निश्चित गटातटाला न्याय मिळेल, परंतु कार्यकर्त्यांवर अन्याय होईल। एकनाथ शिंदे यांच्यासमोर पण हा मुद्दा मांडणार आहेत का आज? निश्चित शिंदेसाहेब संघटन बांधणीसाठी येत आहेत, तर संघटनेच्या अडचणी ज्या आहेत त्या नेत्यांपुढे मांडल्या पाहिजे, तर सर्वजण आम्ही हा मुद्दा निश्चित मांडणार आहोत। म्हणजे अशोकराव चव्हाण यांची मनोबिल पाहायला मिळते असं म्हणताय? नाही, ठीक आहे, 70 वर्षापासनं केंद्रात मोठे चव्हाण साहेब, शंकरराव साहेब होते, अशोकराव साहेब होते, 70 वर्षापासनं जिल्ह्याचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे निर्विवादपणे। परंतु 95-90 पासनं बघताय की 90 पासनं शिवसेनेचे इथं आमदार झालेले आहेत। 95ला 4 आमदार होते, त्यानंतर 2004ला 4 आमदार होते, एकेकाळी मी जिल्हा प्रमुख असताना 21 नगरसेवक महानगरपालिकेमध्ये होते। तेव्हा सत्ता असल्यानंतर माझे जिल्हाधिकारी असले पाहिजे, माझेच SP असलेले पाहिजे किंवा मी सांगेल त्या अधिकाऱ्याची बदली झाली पाहिजे, अशी भूमिका घेऊ नये की अधिकारी हे लोकांसाठी आहेत आणि लोकांची कामं झाली पाहिजे। प्रत्येकाला ज्याचं त्याचा मतदारसंघ आहे, परंतु
एकाच मतदारसंघात सगळी कामं केली पाहिजे असा अट्टास कोणाचाही असू नये ही आम्ही निश्चित साहेबांना विनंती करणार आहोत. आज काही पक्षप्रवेश होणार अशी माहिती मिळते, नेमके कोणते पक्षप्रवेश असतील ते? निश्चित बाजूच्या जिल्ह्यातले काही उबाटा गटाचे काही जिल्हा प्रमुख आहेत, त्यांची नावं साहेबच जाहीर करणार आहेत, पण मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत आहेत. आज किमान 5 ते 10 हजार लोकांचे पक्षप्रवेश होणार आहेत. भास्करराव पाटील खतगावकर यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा आहे. माझ्या माहितीप्रमाणे अजून तरी त्या संदर्भामध्ये काही चर्चा झालेली नाही. आम्ही सर्वांनी त्यांना विनंती केलेली आहे, मोठे नेते आहेत या जिल्ह्याचे, आणि ते आले तर निश्चित पक्षामध्ये त्यांचा मान सन्मान योग्य प्रकारे राखला जाईल आणि पक्षामध्ये एक माणसं येणं, पक्ष वाढणं हे गरजेचं आहे. त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत. थँक्यू. निश्चित आपण जर बघितलं तर हे होते शिवसेनेचे नेते आमदार हेमंत पाटील. ज्या पद्धतीनं भाजपाचे नेते खासदार अशोकराव चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जे आहे ते स्वबळावर लढण्याचा नारा दिला होता. या विरोधात त्यांनी जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती आणि आज ते एकनाथ शिंदे यांच्याही कानावर ही गोष्ट घालणार आहेत. कॅमेरा पर्सन असगर अलीसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.